नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. आपण आहोत 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेलं 8वं ज्योतिर्लिंग नागेशम दारुकावणे अर्थात हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे. आणि इथे जमलेलो आहोत आपण काकडा आरतीसाठी. आणि मी आज पहिल्यांदाच इथे काकडा आरतीला आलो. पण काही माळकरी, विणेकरी आणि माऊली हे नित्यनेमाने काकडा आरतीला येतात. काय आहे काकडा आरतीचं महत्व हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. मला सांगा माऊली, रामकृष्ण हरी, आपण नित्यनेमाने काकडा आरतीला येतात तर कधीपासून येतात? माझं नाव गिरीश कोंबा इखे, औंढा नागनाथ. जेव्हापासून आम्हाला कळतं, लहान आहोत, आज आमचं 53 वर्ष वय आहे, जेव्हापासून कळतं तेव्हापासून आम्ही काकडा. मी महाराजांना विचारेल की काय आहे महत्व काकडा आरतीचं. कृष्ण हरी, काकडा आरतीचं महत्व सांगायचं झालं तर काकडा आरती ही अनेक वर्षापासून म्हणल्यापेक्षा अनेक योगानुयोगे जेव्हापासून संतांनी हा प्रघात घालून दिलेला आहे तेव्हापासून काकडा आरती ही प्रत्येक गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये सुद्धा ही काकडा आरती केल्या जाते. आणि ही काकडा आरतीचा पहिला मानकरी जर असेल तर भगवान शिवशंकर आहेत. कारण की संतांचं असं वाक्य आहे, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. म्हणून काकडा आरती ही पहिली प्रथम वारकरी म्हटल्या जातं त्यांना, भगवंतांना, की शिवशंकर हे पहिले प्रथम वारकरी आहेत. असा काकड्यामध्ये सुद्धा एक ठिकाणी उल्लेख आलेला आहे भगवंताचा. रामकृष्ण हरी.